गेल्या 3 वर्षांपासून भावी नगरसेवक, भावी नगराध्यक्ष, भावी जिल्हा परिषद सदस्य, भावी पंचायत समिती सदस्य अशा प्रकारचे बॅनर्स शहरांमध्ये आणि गावांमध्ये झळकत आहेत. निवडणूक होईल या अपेक्षेने वाढदिवस, गावची जत्रा किंवा सण उत्सव असो, हेच भावी सदस्य मोठा खर्च करताना दिसत आहेत. वाढदिवस, लग्न, 10वे 13वे, अगदी जागरण गोंधळ सुद्धा सगळे कार्यक्रम पालथे घालून पार पडले आहेत. बॅनर, कार्यक्रम आणि जेवणाचा खर्च इतका वाढलाय की निवडणूक कधी होणार हेच स्वप्न नेते मंडळींना पडू लागलं होतं आणि अखेर आता हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. 2022 मध्ये महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत यांच्या निवडणुका होणे अपेक्षित होते. मात्र कोरोनामुळे त्यावेळी निवडणुका होऊ शकल्या नाहीत. त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणुका रखडल्या. हे प्रकरण कोर्टातही सुरू होते, पण अखेर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात निर्णय देत निवडणुका घेण्याचे आदेश दिले. सुप्रीम कोर्टाने सुनावणीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील 4 महिन्यात घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सप्टेंबर महिन्याच्या आत निवडणुका होण्याची अपेक्षा आहे. राज्य निवडणूक आयोगाने तशी तयारी करावी लागणार आहे. या सूचनांमध्ये ओबीसींना 2022 पूर्वी असलेलं आरक्षण कायम ठेवून निवडणुका घेण्याचाही आदेश दिला आहे. काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 5 वर्षांपर्यंत निवडणुका झालेल्या नाहीत हे कोर्टाने नमूद केलं आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला 4 आठवड्यांच्या आत निवडणुकीची अधिसूचना काढण्याचे आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निकालासह 4 महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने असे आदेश दिले असले तरी जून किंवा जुलै महिन्यात निवडणूक होईल का हा मोठा प्रश्न आहे. कारण जून जुलैमध्ये पावसाळा असतो, शेतीची कामं सुरू असतात, तर ऑगस्ट महिना पावसाचा आणि सण उत्सवांचा असतो. त्यामुळे निवडणुका नेमक्या कधी घ्यायचा हा मोठा प्रश्न निवडणूक आयोगासमोर असणार आहे. मागील निवडणुकांचा विचार करता जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मोठ्या स्तरावर निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे कोर्टाने जी मुदत दिली आहे त्यानुसार सप्टेंबर हा एकमेव पर्याय उरतो. त्यासाठीही सरकार आणि निवडणूक आयोगाला पुन्हा कोर्टाकडे विचारणा करावी लागू शकते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी सांगली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीतूनच या निवडणुकांचे रणशिंग फुंकल्याचे चित्र दिसून आलं. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो की प्रचंड अशा प्रकारचं यश हे भारतीय जनता पक्षाला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळालेला आहे. आता आपली दुसरी परीक्षा ही सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये येणार आहे, ज्यावेळी जिल्हा परिषदही होईल, महानगरपालिकाही होईल, नगरपालिकाही होतील. सगळ्या निवडणुका साधारणपणे 1-1.5 महिन्यात सगळ्या निवडणुका त्या काळामध्ये आटोपतील. कदाचित जिल्हा परिषद आणि नगरपालिका एकत्रित होतील किंवा एक 5-7 दिवसाचा त्यांच्यात अंतर असेल आणि त्यानंतर 15 दिवसांनी महानगरपालिका होतील. साधारणपणे जे काही जुना अंदाज आहे त्याच्या आधारावर हीच कार्यपद्धती आपलं जे इलेक्शन कमिशन आहे ते नेहमी अंगीकारतं. सध्या राज्यात 29 महानगरपालिका, 228 नगर परिषदा, 26 जिल्हा परिषद, 289 पंचायत समित्या आणि 29 नगरपंचायती अशा स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक कार्यरत आहे. या सर्व निवडणुका गेल्या 3 ते 5 वर्षांपासून प्रलंबित आहेत. मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या या निवडणुकांमध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर या महत्वाच्या शहरांचा समावेश आहे. त्यामुळे या निवडणुका राजकीय दृष्टिकोनातून फार महत्वाच्या मानल्या जातात. महाराष्ट्रातील आणि अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांवर 5 वर्षांपासून प्रशासक आहेत. त्यामुळे लोकनियुक्त प्रतिनिधी असणे आवश्यक आहे असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. 1994 ते 2022 दरम्यान 27% आरक्षणानुसार ज्या पद्धतीने निवडणुका झाल्या त्या पद्धतीनेच पुढील निवडणुका होतील. त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला धक्का बसणार नाही. 2021 मध्ये बाकी आयोगाच्या अहवालानंतर हे आरक्षण रद्द करण्यात आलं होतं. त्यानंतर अनेक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या होत्या. त्यावरून राजकारणही पेटलं होतं आणि अखेर सुप्रीम कोर्टाने या सगळ्यावर तोडगा काढला आहे. आता निवडणुकांचा मार्ग मोकळा झालेला असताना त्या नेमक्या कधी घेतल्या जातात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या लाडकी बहीण योजना, कर्जमाफी व इतर प्रश्न हे देखील महत्वाचे मुद्दे आहेत जे सरकारसाठी नुकसानदायक ठरू शकतात. त्यामुळे सरकार तात्काळ निवडणुका घेण्याबाबत सकारात्मक आहे का याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. एकूणच सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले संकेत पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर महिन्यात होण्याची दाट शक्यता
दिसून येत आहे. तरी याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.